व्यासपीठावरील चतुर परीक्षक आणि आपण एकाच होडीतून प्रवास करणाऱ्या माझ्या बालमित्रांनो, मी पार्थ उमेश खेडकर, इयत्ता तिसरीचा विद्यार्थी. आयोजित कथाकथन स्पर्धेत एक शिवकालीन कथा सादर करतो. माझ्या कथेचं शीर्षक तुमच्या सर्वांच्या लक्षात आलंच असेल. माझ्या कथेचं शीर्षक आहे अफजल खानाचा वध. मित्रांनो, गोष्ट आहे 1659 ची. शिवरायांनी मावळ्यांच्या मदतीने एक किल्ला ताब्यात घेण्यास सुरुवात केली होती. आदिलशाही दरबारातील शिवाजींची धडकी भरली होती. तेव्हा बडी बेगमने दरबारात एक प्रश्न केला, कोण करेल या शिवाजीचा बंदोबस्त? सगळे सरदार निशब्द. एवढ्यात एक उंच दिप्पाड शरीराचा सरदार उठला आणि बोला, हम लाएंगे शिवा को जिंदा या मुर्दा. आणि तो सरदार म्हणजे क्रूर प्रचंड ताकदीचा धूर्त अफजल खान. मित्रांनो, अफजल खान 12,000 घोडदळ, 10,000 पायदळ, हत्ती, उंट आणि मोठा फौज फाटा घेऊन स्वराज्यावर चाल करू लागला. येताना त्यानं मंदिरं लुटली, मूर्ती फोडल्या, लोकांना त्रास दिला. सारा महाराष्ट्र चिंतेत पडला. कोण रोखणार हे वादळ? जो तो हेच बोलू लागला, आता या शिवाजीचं काही खरं नाही. पण संकटापुढे हार मानतील ते शिवाजी महाराज कसले? शिवरायांनी ओळखले की अफजल खानापुढे शक्तीचा आणि मैदानात लढाईचा काहीच उपयोग नाही. त्यासाठी शिवरायांनी एक योजना आखली. शिवरायांनी आपला मुक्काम राजगडावरून घनदाट जंगलातील प्रतापगडावर हलवला. ही बातमी खानाला कळताच खान चिडला. त्याने तुळजापूरच्या भवानीचा विध्वंस केला आणि पंढरपूरकडे वळाला. खानाचा बेत होता की महाराज चिडतील आणि युद्ध करण्यास बाहेर पडतील. पण शिवराय चतुर होते. शिवरायांनी गनिमी कावा खेळत बचावात्मक पवित्रा घेतला आणि खानाकडे आपले दूत पाठवून आपण घाबरलो असल्याचं दाखवलं. तेव्हा खानाने महाराजांना वाईला भेटायला बोलवले. पण महाराजांनी जाण्यास नकार दिला. उलट निरोप पाठवला, तुम्ही माझ्या वडिलांसारखेच आहात. माझी चूक झाली, मला माफ करा. मी तुमचे सगळे किल्ले परत करतो, पण तुम्हीच मला भेटायला प्रतापगडावर या. खान या उत्तराने हुरवून गेला. त्याची खात्री पटली, शिवाजी आता पुरता घाबरला आहे. आता मीच जातो प्रतापगडावर आणि त्या शिवाजीला उंदरासारखा पकडून आणतो. इकडे शिवरायांनी भेटीची जय्यत तयारी केली होती. भेटीसाठी शामियाना उभारला होता. अखेर भेटीचा दिवस उजडला. खांड उलट डुलत अगोदरच शामियान्यात येऊन बसला. थोड्या वेळाने महाराज आले. महाराजांना पाहून खान बोलतो कसा, आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ. महाराज सावधगिरीने पुढे सरकत होते. खानाने महाराजांना आलिंगन दिलं आणि दगा केला. खानाने महाराजांचा गळा दाबला आणि कट्यारीचा वार केला. पण शिवराय सावध होते. शिवरायांनी अंगात चिलखत घातलं होतं.